आज दुसरा दिवस उजाडून गेला तरी सुशांत शुद्धीवर आला नाही हे पाहून सुमती अण्णांना म्हणाली, अण्णा, हे अण्णांना दुसरीकडे हलवायला हवं. तसं अण्णा म्हणाले, हो ग, पण पैसे नकोत का मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला? माझ्याकडे आहेत, तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला. अगं सुनबाई, तुझा फोन आल्यावर मी हातातली कामं टाकून तसं चाललो. मला जायला हवं गावाकडे. सुगीचे दिवस आहेत. धान्याची रास तशीच पडलेली सोडून आलो. ते नीटनेटकं करून मी परवाला येतो, मग बघू काय करायचं ते. असं म्हणून चल, आम्हाला निघायला हवं, आम्ही परवाला येतो असे म्हणत ती काय बोलते याची वाट न बघताच निघूनही गेले. तिला काय करावं ते सुचेनासं झालं होतं. रक्ताची नातीही इतकी कशी निष्ठुर असू शकतात? पुढचा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय आणि ह्यांना त्या धान्याची काळजी. ती एकांतात हमसून हमसून रडली. डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर हो डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब, हे काय लावलं? तुमच्याकडून इलाज होत नाही तर मग काय पेशंट मरणाची वाट पाहताय? आम्हाला सुट्टी देऊन टाका. बिल सांगा पटकन, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर पटपट म्हणत डोळे वटारून बघत ती उद्गारली. तिचा रणचंडीचा अवतार बघून डॉक्टर गारात झाले. अहो पण आधी बिल काढा, बस झाले तुमचे उपचार. तिने सुशांतला मोठ्या शहरात एकटीने हलवले आणि उपचार चालू झाले. पुढील कथा ऐकण्यासाठी खालील त्रिकोणावर क्लिक करा आणि पूर्ण कथा ऐका. धन्यवाद.